अजून कशाला नेते? आता साडी आणली ना ही लॉकर मध्येच ठेवून देते, मग बघूया कशा नेतात माझी साडी. माझ्या बाबांनी दिलेली साडी. आणलीत का? आणलीत माझी साडी? मध्ये चष्मा मला दिसत नाही, दोनदा आपटलो. देते देते. हे घ्या हे घ्या. तो द्या तो द्या तो द्या. हळू हळू. अगो बाई काय झालं? मिशी बापरे, पडली का? मुठीत धरून ठेवली होती मी. मग धावताना पडली वाटतं. नानींसमोर? नाही नानींच्या खोलीत नाही पडली. मग ठीक आहे, बरं द्या माझी साडी द्या बघू. अगं इथं माझा जीव चालला होता, जीव वाचवून आलोय मी. तुला साडीची पडली? माझ्या बाबाने दिलेली साडी आहे ती. उद्या बघू. नाही, तुम्ही मला आज आणून देणार होतात. कशी आणणार? नानी नेसली होती ती साडी. काय? हो, साडी नेसून बसल्या होत्या? अगं म्हणून तर पळ काढला मी. तिनं ही पण साडी घेतली असती आणि ती पण ठेवून दिली असती. तुम्ही काहीही त्यांना बोलला नाहीत ना? आणि बोलला नाही म्हणजे तशी बरी दिसत होती ती. मी खूप वर्षात ना तिला मी साडीमध्ये पाहिलं नव्हतं. अहो पण ओरडायचं ना त्यांना. कशाला ओरडणार? माझी साडी नेसून बसल्या म्हणून. हा तसं होय. तुम्ही ओरडू शकला असतात त्यांना. काय बोलणार आता? माझा नवरा म्हणून ओरडू शकला असतात. मालू, मी तुझा नवरा म्हणून तिथे गेलो नव्हतो, तिचा नवरा म्हणून गेलो होतो. हो, माझ्या बाबाने दिलेली साडी होती ती. मरू दे का साडी ती. तू आधी ये बरं. काय मिशी शोध, नाही तर वाट लागेल. मिशी शोध. अगो बाई हो. बरं ती पिशवी द्या बघू आधी. इथे साडी आहे त्याच्यात. सोन्याची आहे का आता ती साडी? हो. नाही तुम्ही म्हणजे ना कधी कधी अति करता आधी. बरं चला आता. चला चला. हा चला या या. तिला कळलं की सहज बोलली. घ्या. हळू. हो बरोबर 9च्या काट्याला येते की नाही बघती. बंडी म्हणाली वेळ पाळते म्हणून. हो पण आता असं घड्याच्या काटावर चालून नाही होणार. वा 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 वा. असं कसं मला अगदी काटेकोर वेळ पाळणारी बाई पाहिजे. येताना वेळेवर आली पाहिजे, जाताना काही वेळेचं बंधन नाही, कधी पण जाऊ दे. हो असं असतं का कधी नानी? मग त्या कुश्मीच्या नाकावरती चून अशी नक्षत्रासारखी बाई आणते की नाही बघ. मी यादी करून ठेवली. हे बघ, एवढी मोठी यादी आहे. वेळेवर यायचं. हो. जायची घाई करायची नाही. स्वच्छ काम करायचं, मनापासून करायचं. माणसं वाढली तरी चिडचिड नको. थोड्याचा स्वयंपाक करायचा. घरातल्या प्रत्येकाच्या आवडीनुसार खाणं करायचं. दांड्या मारायच्या नाही. इथे काम करेन, माझं अक्षर मलाच कळत नाही. इथे काम करेपर्यंत नवऱ्याचे, सासूचे, मुलाचे फोन येता कामा नयेत. काम झालं, घरात आलं की फोन बंद. सगळी कामं झाली की फोन घ्यायचा. पगारासाठी किरकिर करायची नाही. एखादा महिना मागे पुढे होऊ शकतो. हा नाही दिला तर बोलायचं नाही अजिबात. अरे आता तुझ्या लक्षात येईल की मी कशी आदर्श बाई घेऊन येते ती. मला बायकांची बरोबर पारख आहे. किती पगार देत होतीस तू? 8,000च द्यायचो आपण तिला. मी 5,000 सगळं काम करून घेते की नाही ते बघ. हा मला बरोबर पारख आहे. आता तू कबूलच करशील. कशी बाई आणते बघ. त्या कुश्मीचे लाड नकोय. हा अशा 56 बाई का आणेन मी. मग आहे कुठे पण तुमची आदर्शा? आदर्शा? तीच तुमची आदर्श बाई. तू चेष्टा कर. हा ती बरोबर वेळेवर येईल तेव्हा कळेल तुला. अजून नवाला 5 मिनिटं बाकी आहेत बघ. हो. बोकड्या किती वाजले? 9. बरोबर मिनिटं आणि सेकंद सांग. 8:58 आणि 12 सेकंद. हा नाही 13. 14. 14. 15. बस पुरे कळलं. बरोबर 9च्या ठोक्याला ती हजर होते की नाही बघ. कोण? ती आदर्शा.
बंदींना बाई पाठवलीये एजन्सी मधून. मालू सापडली का मिशी? नाही बाई मिळाली. मग आता काळजी करू नका. अहो म्हटलं सकाळी सकाळी स्वच्छ प्रकाशात जरा शोधायला येऊया, तर नानी 7 वाजल्यापासून इथेच बसलेले आहेत. मेलो. तुम्ही नका काळजी करू. ती नानीला सापडली नाही म्हणजे मिळवली. त्याची काळजी करू नका, मी बघते काय करायचं ते. तुम्ही फक्त माझ्या बाबांनी आणलेली साडी तेवढी मला परत करा. साडी? कसली साडी? साडी? नाही, गाडी म्हणाली ती. गाडी. गाडी? अरे मी ऐकलं साडी. नाही हो, गाडीच म्हणाले. हा, गाडी घेतोय बोक्या? काहीतरी काय गाडी कशी? मग काय साडी घेतोय? साडी कोणाला? बायकोला. आईला काही घ्यायचं म्हटलं की लगेच त्याला अडचण होते, आणि बायकोला काही घ्यायचं म्हटलं की लगेच असा नाचायला लागतो. असा कसा असा? अहो गप्पा बस मूर्खा. सगळं मला माहिती आहे. हा, म्हातारपणामुळे मी मंद झालीये, बंद नाही झालेली. स्कूटरची नाटकं माहिती आहेत मला, आठवतेत का? वक्रतुंड महाकाय बोक्या तुला बघितलंय मी, घरामध्ये ये सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पती, पंचेतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रभुस्तुते, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. आंबा बघते तुझ्याकडे. अगं बाई, आलात तुम्ही? मग हे बघ. काय गेलो कुठे? हे काय? काय करतेस? हा बघ बघ काय बघ 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 बघ. अगं बाई, साडी? हो, कसं आहे, मी माझ्या एका मित्राला पैसे उसने दिले होते. मग तो उसने देत नव्हता ना पैसे. मग मी खूप भयंकर चिडलो त्याच्यावर. मग मी म्हटलो माझे पैसे मला दे रे. मग मी एक मग घेऊन देऊ का तुला? सारखं काय मग करतेस? अगं त्याने उसने पैसे घेतले होते माझ्याकडून. मी त्याला पैसे मागत होतो, त्याला ते देणं शक्य नव्हतं, पण तो काय म्हणाला, त्याच्या मेवण्याचं साड्यांचं दुकान आहे. मग त्याने साडी दिली तिथून. म्हटलं मग पैसे देत नाही, चला साडी तरी मिळाली ना, म्हणून मग मी घेतली साडी. कशी आहे? छान आहे. मला कधीपासून हा रंग हवा होता. मग कुंदीकडे पण अशीच आहे, सारखी मिरवत असते. मग हे करते. कशी दिसतेय? काय सुंदर दिसते. साडी का मी? तुझ्यामुळे साडी. साडीचं काय? नानी येते काहीतरी काय करतो. अगं तू माग मालू ठेव. मालू नानी येते. मालू नानी येते. साडी ठेव आतमध्ये. का बस हा कागद ठेव. अरे साडी मालू काय बुडाखाली काय? काय गाडी? गाडी? हो, म्हणजे आहे, म्हणजे गाडी घ्यावी म्हणतोय. गाडी घेणार. हा, तुला गाडी हवी आहे? तुला काय रे, पुष्पक विमान सुद्धा हवंय, पण आपली ऐपत पाहिजे ना. दळभद्री माणसं आपण. नाही, ते दळभद्रीमध्ये आम्ही आहोत ना. हा, दाखव मला. अगं पेपर आहेत, पेपर, गाडीचे पेपर. एवढे जाड? जाड म्हणजे गाडी जाड आहे ना, मग पेपरही जाड नकोत का?
असं होय? हा, हा, हा. दाखव मला. अगं पेपर मध्ये काय पाहायचं, गाडीच पहा थेट. ठीक आहे, ठीक आहे ठीक आहे. पण त्या शेजारच्या गण्यासारखी मडगाड फटफटी घेऊ नको हा. घ्यायची तर एकदम भारी गाडी घे. हा, अगं नानी नानी, देवानी मला खूप संयम दिलाय. तू म्हणतोस ते बरोबर आहे. गाडीचे पेपर काय बघायचे, गाडीच बघते. हा, दाखव गाडी. हो, काय बोलून बसला तुम्ही हे? अगं तू अडवायचंच ना मला मालू. तरी मी तुम्हाला सांगत होते, तुम्ही ना. ही साडी ती घेऊन जाईल असं मला वाटलं, म्हणून मी तो विषय टाळण्यासाठी साडीच्या ऐवजी गाडी म्हणालो. आता गाडी गाडी कुठून आणणार? हो ना. काय गाडी घेणं म्हणजे काय गंमत आहे, चेष्टा वाटली? गाडी कशी घेणार? हे सगळे त्या साडीमुळे. सतत आपलं तू साडी 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 साडी. तुम्ही माझ्यावर का चिडताय? तुझ्यावर कोण? तुझ्यावर नाही का चिडत आहे मी, खरं तर स्वतःवरच चिडलोय. आता काही उपयोग आहे का त्याचा? तुम्ही ना नानीना जाऊन सगळं खरं खरं सांगा. हवी तर ही साडी द्या त्यांना. काय वेडी आहेस का? जीव घेईल ती माझा. आता काय करणार आहात तुम्ही? मी गाडी पैदा करणार. म्हणजे हो. अरे बोक्या, काय उपयोग काय या गाडीचा? अरे टेण्या, उपयोग नाहीये असं नाही, दाखवायची आहे फक्त. हा, चालणारच नाहीये ती. चालणार नाही म्हणजे चालते कुठे ती, आणि मला कुठे चालवता येते? मी पण धक्का मारतच आणली आहे ना. चालवायचं जाऊ दे, उपयोगच नाहीये तिचा काही. टेण्या, आता उगाच माझ्या जखमेवर मीठ चोळू नकोस तू. अरे पण कशाला उगाच? कशाला म्हणजे? अरे गरज आहे बाबा, गरज आहे. अरे अजून पैसे घातले असते ना तर जरा बरी तरी आली असती. बरी म्हणजे तुला काय म्हणायचं? काय काय वाईट काय? मस्त तर आहे. अरे टेण्या, अरे बापरे, टेण्या हे काय रे? लाव आता त्याला. चांगली आहे, काही वाईट नाही. हे बघ, उत्तम तर आहे. आणि हे बघ, गाडीवर पैसे खर्च करू नये, त्यामुळे पैशांचा अपव्यय होता ह्या मताचा आहे मी. एक आहे ना सायकल, कशाला उगाच पैसे खर्च करायचे? आणि मला ना घर घ्यायचं होतं मूल होण्याआधी. पण आता काय, आता मूल शाळेत जाण्याआधी तरी घर झालंच पाहिजे, आणि त्यासाठीच मी पैसे साठवतोय. खरं सांगतो, हे नकोच. अरे मग 200 रुपये खर्च करून कशाला आणली ही गाडी? टेण्या, बायकोचे ना लाड पुरवायचे नाहीत तुला सांगतो. मी करतच नाही. का? अरे बायको कुठे लाड पुरवायला? अरे म्हणजे कधीतरी होईलच ना, असं काय तू? तेच तर म्हणतोय मी. काय? अरे स्वतः लग्न करून बसलास, माझ्यासाठी मुलगी बघ म्हटलं तर ते नाही. अरे मला काही भावना आहेत की नाही, मला काही मन बिन आहे की नाही? हो, मलाही वाटतं रे माझा संसार असावा, बायको असावी, मुलं बाळ असावी. पण तुला काय त्याचं? स्वतःच सगळं व्यवस्थित चालू आहे ना, मग काय मित्र काय मरे ना का? अरे तू जग वेड्या, तूच जगतोयस, तुझं तेच जगणं. आमचं काय, लग्न झालं म्हणजे घाण्याला जुंपलेला बैल होणं, दुसरं काही नाही. आणि तुला हे जे वाटतं ना लग्नानंतर असं रोमांच आणि असं रोमॅन्टिक वाटतं, असं काही नसतं रे टेण्या, खरंच. हे बघ, तरीही मला लग्न करायचंय. तरी करायचं? मग बरा वाग. मुलींकडे असं शिट्ट्या वाजवू नकोस, घाणेरड्या नजरेने पाहू नकोस, काहीतरी नीट वाग, असं मावाल्यासारखं फिरू नकोस. बर बाबा, तू सांगशील तसं वागीन मी, पण लग्नाचं बघ आता. मी सांगेन तसं वागशील? हो. गाडीला धक्का मार. मी लग्न विग्न मी काय विचार? नो लग्न नाही, लग्न नाही. बर 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 ढकलतो. ढकल. शाबाश, वा. पण टेण्या, कशी मुलगी हवी आहे तुला? मला ना अरे गाढवा, अरे काय करतोयस काय? कशी मुलगी हवी आहे तुला? असले फालतू प्रश्न विचारायचे नाहीत. मालू जी मुलगी दाखवेल, सांगेल त्या मुलीशी गप गुमान लग्न करायचं. बर. दिसते का गाडी? दिसते?
नाही, मला एक लांबचं दिसत नाही, तुलाही दिसत नाही. होय, बराच उशीर झाला नाही. हो नानी. एव्हाना यायला हवे होते. काय झालं कुणास ठाऊक. हे बघ, मी घरातली मोठी म्हणून आधी मी पूजा करणार गाडीची, आणि सवाष्ण म्हणून तू नंतर कर. हो पण ए कुंदे, इकडे इकडे इकडे. काय हो नानी? गाडी येणार आहे. एवढ्यातच? एवढ्यात म्हणजे? अहो म्हणजे बाळ्याला अजून वेळ आहे ना, इतक्यातच कशाला बाबा गाडी? आमचं कार्ट तर 6. अगं ए म्हशे, बाबा गाडी नव्हे, खरी खुरी गाडी. आमची बाबा गाडी पण खरी खुरीच होती नानी. तू ना अगदी माठ आहे, स्मार्ट. खरंच हसतेस काय मेले? मामी पण मला माठच म्हणतात. बरोबरच आहे त्यांचं. खरी खुरी गाडी म्हणजे चालवायची खरी खुरी गाडी. हा, काय सांगता नानी? हो जा बोलव त्यांना. हो हो आत्ता बोलवते. मामी, ओ मामी, मी आलेच. कशाला सांगितलं तिला नानी? सुदे मामी अशा जळफळ 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 करतील. मुळातच काय गरज आहे आपल्याला गाडीची? मला गरज आहे गाडीची. म्हणजे चाळीमध्ये एखाद्याकडे गाडी असली ना म्हणजे मोठा मान असतो त्यांचा. हा नानी, आम्हाला बोलवलं तुम्ही? गाडी येणार आहे आमच्याकडे. अगं बाई, काय लॉटरी बिटरी लागली की काय? लॉटरी कशाला लागेल? माझा मुलगा कमवतो की. खेळण्यातली आणताय का? खेळण्यातली गाडी तुमचा दिवटा आणतो. माझा लेक खरी खुरी गाडी आणतोय माझ्या करता. भारीच बाई, तुमच्या बोक्याचा तुमच्यावर जीव. हो मग मोठी आहे का गाडी? मोठी म्हणजे अहो कागदपत्रांचा आकार केवढा मोठा आहे, साडी एवढा. मग गाडी किती मोठी असेल विचार करा. अगं बाई, नानी मला एखादी चक्कर द्या. हं, नाही भाड्यानं देणार आहे गाडी मी. भाड्यानं? मग नाही तर दुधासारखा गाडीचाही रतीब लावाल तुम्ही. नानी, वरवंटा परत दिला ना तुम्हाला? हे बघा मामी, तुम्ही तुमचा वरवंटा परत घेऊन जा, पण गाडीची चक्कर म्हणून मिळणार नाही तुम्हाला, सांगून ठेवते. ठीक आहे, नुसती बघायला तरी द्याल ना गाडी? तर म्हणून तर बोलवलं ना तुम्हाला. हा झालं बाई, चाळीत सगळ्यांना सांगून झालं. फक्त आता इथली 2 घरं राहिली आहेत. आधी तिकडे जा. हो तिकडेच चालले. आठवतंय ना काय झालं ते? कसं विसरेन मी? तुला गाडी उचलता येत नव्हती म्हणून, आता ती गाडी फेकून मारलीस तू मला. सगळ्यांपुढे तमाशा झाला. काय ग? ही नवी गाडी आहे? अगं हे काय? अगं अरे दुकानदारांनी तुला फसवलं. अरे भंगार मध्ये सुद्धा ही गाडी कुणी घेणार नाही. तर पैसे देऊन आणलीस तू ही गाडी? तुला ना अगदी अक्कल म्हणून नाही बघ. ए नानी, अगं सगळ्यांसमोर तू असं बोलू नकोस ना. आणि खटारा आणलीस ती सगळ्यांसमोर, माझी किंमत कमी केलीस, ते कुठे गेलं? पिंग्याचा बाबा गाडा तरी बरा आहे याच्यापेक्षा. नानी घे ऐक ऐक. ओ मामी, गाडी नवीन आहे तशी, फक्त रंग लावलेला नाहीये नाही रे. आणि काय पळते आकाशवाणी. आकाशवाणी काय? आकाशगंगा, आकाश विमान 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 विमानासारखी पळते. हे काय ग पिधी पिधी असतेस? ते म्हणतात ना, पळते तर पळते. पळत असेल पळून दाखव. अरे गाडी पळवून दाखव ना. कशाला ना? चल ग मालू, चल चल. अगं मालू कशाला? अगं मागे मालू नको, मालू नको ग. अरे तिला बसायला नाही सांगत आहे मी, पूजा करायला सांगते तिला. बसणार मीच. तू अगं मीच बसणार आहे. नको. आणि मालू बोके. अरे पळ पळ. काय पळ कप्स कप्स कप्स. अरे तुला चालवता कुठे येते? अरे मग कसं नाही ना? तू चालवतोस का? मला तर ढकलता सुद्धा येत नव्हती. ढकलून घेऊन ती चालवायचं म्हणतो, तू ढकलायचं का? आपण दोघे ढकलू आणि तिला चालवू दे. काय झालंय तुमचं कुरकुर 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 कुरकुर? अगं नानी, हा काय? हा म्हणाला हा उत्तम चालवतो म्हणून. हा
मी नाही मला ह्याने शिकवली. काहीतरी काय बोलतोस काय मगाशी? वा काय चालवलीस, वा वा. नाही काय नाही, वा चांगलीच. उभी काय? ते हार दे इकडं. शाबास. वा 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 वा. हा